मागच्या तासामध्ये आपण साध्या पदमालेमध्ये चतुर्थक विचलन व त्याचा गुणांक कसा काढतात ते पाहिलं. आज आपण काय करणार आहोत, खंडित पदमालेमध्ये चतुर्थक विचलन व त्याचा गुणांक कसा काढतात. तशी साध्या पदमालेमध्ये आपण काढतो की नाही, ते सूत्र आहे, तीच पद्धती आहे, त्याच्यामुळे काही फरक असा नाही. फक्त काय, साध्या पदमालेमध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली नसते, एफ दिलेला नसतो आणि तो आपल्याला एक 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 लिहून तयार करावा लागतो. पण खंडित पदमालेमध्ये ऑलरेडी एफ दिलेला असतो, फ्रिक्वेन्सी दिलेली असते, वारंवारता दिलेली असते. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो, खालील माहितीच्या आधारे चतुर्थक विचलन व त्याचा गुणांक माहित करा. जर गुणांक विचारला तर गुणांक करायचा. नुसता प्रश्न असा आला, खालील माहितीच्या आधारे चतुर्थक विचलन माहित करा, तर चतुर्थक विचलनच काढायचं. गुणांक म्हटलं तर मग दोन्ही काढू बसायचं. ओके, ठीक. चला मला सांगा व्हॅल्यूज काय काय आहेत x च्या. 5 10 15 20 15 20 25 30 30 35. चलो ओके. फ्रिक्वेन्सी काय सांगा. 4 8 13 4 8 13 17 14 10 7 17 14 10 7 10 7. 7. ओके. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, चतुर्थक विचलन करत असताना आपल्याला f ची बेरीज करून घ्यायची आणि त्याला म्हणायचं n. काय आहे बेरीजची. 73 73. चलो ओके. त्यानंतर काय करणार ना, CF CF काढायचं. CF कसा काढतात, f मध्ये पहिली संख्या दशांशी आणि ह्या सेकंड संख्येनं ह्या संख्येची बेरीज करून घ्यायची. 4 आणि 8 12 12 आणि 13 25 25 आणि 17 42 42 आणि 14 56 करेक्ट. 56 आणि 10 66 66 आणि 7 73 हे आणि हे सेम आलं पाहिजे. यांची बेरीज आणि CF म्हणजे शेवटची संख्या सारखी आली तर जी काढलेली CF हे करेक्ट आहे. ओके. त्यानंतर काय करायचंय, चतुर्थक विचलनाचं सूत्र काय आहे आपलं, तर ते सूत्र लिहायचं आपण. त्यामध्ये सूत्र आहे QD म्हणजे क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू चतुर्थक विचलन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 भागिले 2. तर सगळ्यात पहिल्यांदा Q1 काढून घेऊ. Q1 काढताना म्हणजे प्रथम चतुर्थक काढताना स्मॉल q1 मध्ये लिहायचं आणि येणारा आन्सर कॅपिटल Q मध्ये लिहायचं. ओके. Q1 बरोबर a n plus 1 भागिले 4. Q1 is equal to a n किती आहे 73 अधिक 1 भागिले 4. म्हणून Q1 बरोबर 1 73 आणि 1 74 भागिले 4. म्हणून Q1 बरोबर किती झाले 74 भागिले 4. या 74 ने 1 ला गुणलं तर 74 74 म्हणून Q1 बरोबर 18.5 18.5. मग आता हे 18.5 आणि Q1 चे स्मॉल q1 चं ते एक्झॅक्टली CF मध्ये कुठे बसतं, 1 ते 4 मध्ये बसत नाही, 1 ते 12 मध्ये बसत नाही, तर 25 मध्ये बसतं. म्हणून इन CF 25 इज इक्वल टू 25. म्हणून कॅपिटल Q1 बरोबर 15. सो याची व्हॅल्यू आहे ती Q1 ची व्हॅल्यू म्हणजे प्रथम चतुर्थकाची व्हॅल्यू असते 15. म्हणजे आपल्याला Q1 15 हे भेटलं. त्यानंतर काय करायचंय, त्यानंतर काढायचंय Q3 म्हणजे कसा, इथं 3 मुळे तर 3 n प्लस 1 भागिले 4. म्हणून Q3 बरोबर 3 73 अधिक 1 भागिले 4. म्हणून Q3 बरोबर 3 73 ने 74 भागिले 4. म्हणून Q3 बरोबर 74 गुणिले 3 किती येतं 222 भागिले 4. म्हणून Q3 बरोबर 55.5. ओके. मग आता हे इन CF 50.5 हे CF च्या कुठल्या संख्येमध्ये बसतं, 4 मध्ये नाही, 12 मध्ये नाही, 25 मध्ये नाही, 1 ते 42 मध्ये 55.5 येत नाही, तर 56 मध्ये येतात. म्हणून CF बरोबर 56. म्हणून कॅपिटल Q3 बरोबर 25.
25. आपल्याला आता Q1 ची किंमत मिळाली, Q3 ची किंमत मिळाली. आता ही Q1 ची किंमत आणि Q3 ची किंमत आपल्याला कुठे ठेवायची आहे? चतुर्थक विचलनाच्या सूत्रामध्ये ठेवायची. चला, चतुर्थक विचलनाचं सूत्र काय आहे? QD बरोबर Q3 minus Q1 भागिले 2. म्हणून QD बरोबर 3 काय आलाय? 25 आणि Q1 काय आलाय? 15 भागिले 2. म्हणून QD बरोबर 25 मधून 15 गेले 10 भागिले 2. म्हणून QD बरोबर 5. म्हणजे 5 काय आला? चतुर्थक विचलन. आता चतुर्थक विचलन का माहिती राहिलं तर इथं स्टॉप होऊन जायचं. ओके, पण त्याचा गुणांक पण काढा म्हणलं, एक्स कोएफिशियंट त्याचा गुणांक पण काढा असं म्हटलं तर अजून एक सूत्र वापरायचं आहे. ते सूत्र काय? कोएफिशियंट ऑफ QD CQD इज इक्वल टू Q3 मायनस Q1 भागिले Q3 अधिक Q1. जे वरती आहे ते खाली लिहायचे, फक्त वरती मायनस चिन्ह आहे. बघा हे सूत्र लक्षात ठेवलं आपण. हे सूत्र सेम तिकडच आहे, फक्त 2 च्या ठिकाणी हा भाग परत रिपीट खाली येणार, तो म्हणजे प्लस मध्ये येणार फक्त. ठीक आहे, चला Q3 ची किंमत काय आली आहे आपली? 25 वजा 15 भागिले 25 अधिक 15. बरं, 25 मधून 15 गेले 10 भागिले 25 मध्ये 15 मिसळले 40. 0 घटना किंवा 10 ला 40 न भागले किती येतं? 0.25. आता आला तुमचा चतुर्थक गुणांक CQD. चतुर्थक समजतं का? अशा पद्धतीने साध्या पदमालेमध्ये पण असंच करतो आपण, खंडित पदमालेमध्ये पण असंच करायचं. ठीक आहे, एनी प्रॉब्लेम? नो. लिहून घ्या, दिलं नसेल तर. नसेल समजलं तर आपण विचारू शकता. तुला बघायचंय का बॅक साईडचा प्रीवियस? काय विचारायचंय? ओके, ठीक, थँक्यू.